मूर्ती आहे त्यांच्याकडे. वाव, भारी भारी बाप्पा आहेत. आपल्या कृष्णाचं आहे, बासरी वाजवत आहे झाडाच्या इथे खाली बसून. आणि वासरू बघू शकता, बघताय किती मस्त आहे. असे स्वामी समर्थ ज्यांच्याकडे 3 अवतार आहेत बघा. हा एक आहे इथे, हा मध्ये हा फेटावाला आहे आणि इथे हे मुकुटवाला आहे. म्हणजे आपल्याकडे पीओपीचे पण गणपती मिळतील, शाडू मातीचे पण, पीओपी, शाडू माती आणि लगदा, हे 3 प्रकारच्या मूर्त्या मिळतील. मला वाटतं की मला ह्या बाप्पाला वेगळं धोतर पाहिजे, वेगळ्या कलरचं, बदलून तसं पण मिळू शकतं. कागदाच्या लगदा पण तो मजबूत असतो का हो? असतो, पण कुठल्या पण गणपतीला काय माहिती आहे, जरा धक्का लागला तरी तो डॅमेज होऊ शकतो कुठलाही असून. हे बघू शकता लगद्यापासून मला वाटत पण नाही, म्हणजे कळूच पण शकत ना. वजन असणार का त्याला? नाही, एकदम हलका हलका असणार, एकदम हलका. हा आपण टॅक्सी बिक्सी पण घेऊ शकतो आरामात आरामात. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरकल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे लालबाग परिसरामध्ये, जिथं आहे चिंचपोकळी स्टेशनच्या एकदम जवळच आहे एकदम. आणि तिथे ह्याचं ॲक्च्युली मी 3रं वर्ष आहे ह्या चित्रशाळेची मी एक व्हिडिओ बनवतोय. कारण का हे काकांना तुम्ही बघितलं असेल, मागच्या माझे जे अगोदरचे सबस्क्रायबर असतात ह्याने ओळखले असेल. काकांचं 105वं वर्ष नाही, म्हणजे 105 वर्ष सेवा करताना यांचं बघा सिद्धेश आर्ट्स म्हणून खूप फेमस आहे, खूप जुने आहेत ते लोक, कावले बंधू सिद्धेश आर्ट. आणि ह्यांच्याकडे खूप ट्रस्टेड आहेत ना तुम्ही, खूपच ट्रस्टेड आहेत. आणि यावेळी ह्यांच्याकडे काय काय कोणकोणते बाप्पा आले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. परत तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, हे इकडे यायचं असेल ह्यांच्या जर तुमच्या चित्रशाळेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे चिंचपोकळी स्टेशनला ईस्टला यायचं आहे. हार्डली बघा तिथे समोर बघू शकता हे चिंचपोकळी स्टेशनचा रस्ता आहे. आणि तिथून यायचं, इथे गणेश टॉकीज होतं, गणेश टॉकीजला पण विचारा, आता तुटलं ते, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला. आणि इथे नाही, इथे समोर लालबागचा राजाचा सिग्नल आहे इथे, तिथे त्याच्या बाजूलाच एकदम हार्डली वॉकेबल 100 मीटर्सवरती हे बघा असे मध्ये सिद्धेश आर्ट्स म्हणून आहे. मी ह्यांचा तुम्हाला नंबर आणि तुम्हाला हे पण दिसेल, स्क्रीनवरती दिसेलच तुम्हाला. आणि अशी काका असले, काका खूप एकदम चांगले आहेत, बोलायला व्यवहार पण चांगले आहेत आणि त्याचा स्वभाव पण चांगला आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, ह्यांच्याकडे मोठे उंदीर पण मिळतील ना आपले याच्यासाठी, सार्वजनिकसाठी. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, गणपतीसाठी बाप्पाचे पाठ असतात ना, ते पण आहे त्यांच्याकडे. आणि यावर्षी तुम्ही काय बोलात मला की यावर्षी लगद्याचे पण गणपती, तर मित्रांनो ह्यांच्याकडे आणखी एक खास आकर्षण काय माहिती आहे की यावेळी लगद्याचे पण गणपती आहेत, ते पण आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याकडे पीओपीचे पण गणपती मिळतील, शाडू मातीचे पण, पीओपी, शाडू माती आणि लगदा, हे 3 प्रकारच्या मूर्त्या मिळतील. आणि आपल्या मूर्तीची साईज काय असेल तरी म्हणजे 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत, 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत आपल्या बाप्पा असणार. आपलं रेंज काय असेल गेल्या वर्षी सारखी जागा आहे 3000 पासून, तेवढे 3000 पासून जे रेंज होते, म्हणजे डिपेंड्स आपण साईज वरती, जसे बाप्पा घ्या आहे तुम्ही त्याच्यावरती जसं वर्क केलंय त्यानुसार आहे ना, त्यानुसार साईज मागे पुढे वगैरे असते. आणि खूप चांगले आहेत आणि खूप सपोर्ट आहेत, 105 वर्ष सेवा करतात आणि यांचं नाव खूप आहे, म्हणजे चांगलेच स्वभाव. जेव्हा येतं, हे माझं 3रं वर्ष मी यांची व्हिडिओ काढतोय. तर आपण जाऊया आतमध्ये त्यांचे सगळे बाप्पा बघण्याचा प्रयत्न करूया आणि लगद्याचे गणपती कसे असतात ते पण पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही इथे बघू शकता पहिल्यांदा डिस्प्ले आणि किती छानपैकी केलंय बघा, खूप मस्त आहे. हे असतात त्यांचे बाप्पा, खूप चांगले सजवलेले वगैरे असतात. काका, जर कोणाला जसं पाहिजे समजा थांब बनवून, कोणाला वाटतं की मला ह्या बाप्पाला वेगळं धोतर पाहिजे, वेगळ्या कलरचं, बदलून तसं पण मिळू शकतं. आपल्याकडे भरपूर प्रकारचे म्हणजे हाय क्वांटिटीमध्ये बाप्पा मिळतील आपल्याला, बरोबर ना. हे बघू शकता, मला वाटतं हा लगद्याचा बोलता का तुम्ही? हा लगद्याचा म्हणजे कागदाच्या लगद्याचा, पण तो मजबूत असतो का हो? असतो, पण कुठल्या पण गणपतीला काय माहिती आहे, जरा धक्का लागला तरी तो डॅमेज होऊ शकतो कुठलाही असून. हे बघू शकता लगद्यापासून मला वाटत पण नाही, म्हणजे कळूच पण शकत ना. वजन असणार का त्याला? नाही, एकदम हलका असणार, एकदम हलका. हा आपण टॅक्सी बिक्सी पण घेऊ शकतो आरामात, ट्रेन मधून पण घेऊन जाऊ. एकदम हलका म्हणजे एकदम कागदासारखा वगैरे. वा, मस्त आहे बघा आणि मस्त वाटत ना. आपल्या ह्याच्यामध्ये भरपूर आहे, मिळतील. हे पण बाप्पा मिळतील आपल्याला. हे लगद्याचं मला वाटतं ह्या साईडचे हे सगळे लगद्यावाले आहेत ना. हे तुम्हाला लगद्याचे पहिल्यांदा दाखवतो मित्रांनो. हे सगळे ज्यांना पेपरवर ठेवलेत, कारण ह्याची जरा काळजी घ्यावी लागते, पाणी बिनी पडू नये म्हणून. लगदा आहे ना म्हणून हे सगळे लगद्याचे आहे. आणि त्याच्यावरती बघा त्यांनी मस्त हार घातला तरी चालेल, हार घातला चालेल, काय प्रॉब्लेम नाही हार घातला तर. वाव, हार बी घालू शकता तुम्ही. बघा हे सगळे लगद्याचे आहेत आणि मस्त मूर्त्या आहेत, ह्या सगळ्या लगद्याचे आहेत. ह्या बाप्पा हे वरचे आहे, हे नाही लगद्याचे ना. हे बघू शकता, हे मोठे मोठे आहेत, खूप मोठे मोठे बाप्पा त्यांचे. छान मूर्त्या असतात त्यांच्याकडे. या इकडे नवीन, नक्की तुम्हाला आवडतील, एवढे भारी भारी बाप्पा असतात. हे बघू शकता किती मस्त मस्त सुंदर सुंदर मूर्त्या त्यांच्याकडे. वाव, भारी भारी बाप्पा आहेत, एक नंबर आहे. हा पण बाप्पा बघू शकता किती मस्त आहे.
सगळे बाप्पा युनिक आहेत आणि एक नंबर आहेत, भारी भारी आहेत. हे कसे मातीचे आहेत काय? हे सगळे मातीचे आहेत. तुम्हाला हे दाखवतो ना, हे सगळे मातीचे आहेत. आपल्या शाडू मातीपासून बनवलेले गणपती आहेत. पण मोठ्याच मूर्त्या बऱ्यापैकी ना. हो हो, हा 2-2 फुटाच्या मूर्त्या आहेत. 2 फुटाचे बरोबर. आणि ह्याच्यामध्ये खाली पाठ आला तर आणखी हाईट वाढणार आहे. हो. वाव, 2 फुट. हा हे बघा, कोणाला दगडूशेठ हलवाई पाहिजे असेल तर तो पण आहे. भरपूर आहेत, भरपूर आहेत मूर्त्या, म्हणजे पाठीमागे पण आहेत. मी तुम्हाला पुढच्या मूर्त्या दाखवते. हे बघा, हा लालबागचा राजा ना आपला. सिंपल आणि सोरस बघा किती मस्त वाटतं वगैरे. हे सगळं डायमंड वर्क केलेलं आहे. हो हो, वाव, मस्त आहे. ही बैठी मूर्ती आहे, ही पण तुम्हाला दाखवतो. छान वाटतात त्या मूर्त्या, खूप मस्त बघायला. डोळे पण बघू शकता, मातीमध्ये बनवलेल्या मूर्त्या आपण बघू शकता. किती छान छान बाप्पा. 105 वर्षापासूनचे जुने आहेत. म्हणजे मग तुम्ही समजू शकता मित्रांनो काय त्यांची विश्वासार्हता आहे. खूप जुने आहेत हे इकडचे, मस्त आहेत. स्वभावान पण खूप चांगले आहेत, बोलायला बिलायला पण चांगले आहेत. तुम्ही या इकडे नक्की. माणूस म्हणून खूप चांगले आहेत. त्यांचे बाप्पा पण खूप छान छान आहेत, बघू शकता. काय कलर करतात. हे आपलं तुमचं वर्कशॉप म्हणजे कुठे इथेच बनवता तुम्ही गणपती का? हो 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 हो. हे बघा, हे बघा, हा बघू शकता. हा मस्त आहे, हा मोठा आहे होईल ना गणपती. 2.5 फुटाची मूर्ती आहे. बघू शकता किती मस्त आहे. आणि झाड बघा किती रिअल वाटतं बघा, एकदम रिअल वाटतं. एकदम मस्त कलर काम छान केलं आहे. आपल्या कृष्णाचं आहे, बासरी वाजवते झाडाच्या इथे खाली बसून. आणि वासरू बघू शकता, बघताय किती मस्त आहे. हे स्वामी समर्थांचं आहे. बघा, स्वामी समर्थांचं आहे. मुकुट वगैरे मस्त आहे ना यांचं. वाव, तुम्हाला अशी दाखवतो पूर्ण फ्रेममध्ये. आणि हे हे पण स्वामी समर्थांचं. आणि हे आहे काय? वाव, एकदम रिअल वाटतं ना याच्यावरती. वाघाचा चमडा त्याच्यावरती बसल्यासारखं वाटतात. आणि रुद्राक्षाच्या माळा पण आहेत बघा गळ्यामध्ये. आणि वरती फेटा लावला त्यांनी. स्वामी समर्थांच्या भरपूर आहे त्यांच्याकडे ना. हे बघा, हे बघू शकता किती मस्त आहे. एकदम रिअल स्वामी समर्थ. पूर्ण दाखवतो मला फ्रेममध्ये. असे स्वामी समर्थ ज्यांच्याकडे 3 अवतार आहेत बघा. हा एक आहे इथे, हा मध्ये हा फेटावाला आहे. आणि इथे हे मुकुटवाला आहे. असे 3 आहेत. आणि तो छोटा बाल गणेश झाडाखाली बसलाय वगैरे, अशा मूर्त्या आहेत. इथे पण बघू शकता. हे समथिंग डिफरंट. ह्याचं तुम्ही हे बघू शकता, खालचा पार्ट बघू शकता किती मस्त आहे. आणि त्याच्यावरती हा बाप्पा असा बसलाय. हा पण मातीमध्ये आहे काय? मातीमध्ये सगळे बघा किती मस्त आहेत. मस्त बाप्पा आहे. तर POP मध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा बघा बाप्पा बघू शकता. त्याचा कलर ना समथिंग डिफरंट कलर आहे. खूप मस्त वाटतं कलर, वेगळा कलर आहे. हा एक बाप्पा तुम्ही बघू शकता, मस्त आहे. वाव, पार्वती आहे ना, पार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आहे. वाव, किती मस्त आहे. आई मुलाची जोडी किती मस्त बनवला बघा, भारी आहे. हा सगळ्यात युनिक आहे. हा एक बाप्पा बघू शकता. म्हणजे कान बघा, तुम्हाला दाखवतो किती मस्त आहे. काय धोतर बितर लावलं बघा, किती मस्त अट्रॅक्टिव्ह वाटतं एकदम. बघू शकता. रेखणी बघा, रेखणी बाप्पा बघायचं डोळ्यातून बघायचं बघा ना, डोळे बघा एकदम असं वाटतं की आपल्याकडे बघतोय बाप्पा. एवढं भारी वाटतं, किती सुंदर आहे बघा. आणखीन तुम्हाला दाखवतो. हवा किती ऐटीत बसलाय. खूप भारी भारी मूर्ती आहे त्यांच्याकडे, मस्त मस्त आहेत. रेखीव काम बघा किती मस्त आहे. डोळे बघा कसे वाटतात तुझं. वाव, थोडंफार जरी डेकोरेशन केलं ना आणि मस्त मखरामध्ये बसवलं काय वाटेल माहिती आहे काय, खूप मस्त वाटेल. तुम्हाला आणखी बाप्पा दाखवतो. हा खास राम अवतार बघा, या वर्षीचं आकर्षण ना. बघू शकता राम अवतार. मागे हे सगळं आपलं राम मंदिर आहे आणि हे बाप्पा आहे. किती मस्त आहे बघा. राम अवतार एका फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. त्यानंतर आणखीन एक आहे, ही बैठी मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती आहे. ही किती फुटाची असेल? 3 फुटाची? 2.5 फूट. आणि ही 3 फूट, ही 3.25 फुटाची आहे. हे राम अवतार आहे दाखवलं तर 3.25 फुटाची आहे. आणि ही 2.5 फुटाची आहे. मस्त मस्त मूर्ती आहे त्यांच्याकडे, खूप मूर्ती आहेत. आणखीन एक दाखवतो. इथे बघा, हे आपले मारुती आहे इथे. आणि ते उंदीर आहे पायाजवळ आणि असा बाप्पा आहे. हा पण रामाचाच अवतार आहे ना. हा पण रामाचाच अवतार आहे बघा. हा पण रामाचा अवतार आहे बघा. खूप भरपूर मूर्ती आहेत. तुम्हाला एक एक मूर्ती दाखवायला गेलो होतं ना तर आणखीन. हा बघा, हा बघा इथे लालबागचा राजा बघू शकता. त्याने मस्त धोतर वगैरे ठरवलं त्याचं, बघा किती मस्त आहे.
हा लालबागचा राजा. लालबागचा राजा भरपूर आहे ऑप्शन. इकडे हा पण आहे ना. हां हा पण आहे. हा बघा लालबागचे राजा भरपूर आहे. हा एक तुम्हाला बाप्पा दाखवतो. हे बघा तुम्हाला इथे दाखवते आणि काय कन्सेप्ट बघा. ही बासुरी आहे. बासुरी अशी हातात दाखवलंय आणि त्याच्यावरती इथे मोर आहे एक असा. आणि ह्याने काय केलंय बघा या गणपतीला. काय बनवलंय बघा गणपती बाप्पा. मस्त एक नंबर बाप्पा बनवलाय. काय रे मागच्या टायमाला तू हे खूप लागेल मस्त. आणखीन एक बाप्पा तुम्हाला दाखवतो. हा एक बाप्पा बघू शकता. किती सुंदर बाप्पा आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने एक नंबर आहे बाप्पा. एक नंबर. हा एक बाप्पा बघू शकता. किती मस्त आहे. फार छान आहे. अगदी सुंदर आहे. हा पण बघू शकता किती मस्त बाप्पा आहे. भारी भारी एक नंबर आहे बाप्पा. तुम्हाला आणखीन एक बाप्पा दाखवतो. समथिंग युनिक आहे बाप्पा. इथे बघू शकता. बाप्पा काय करतो माहिती आहे काय बघा. बुद्धिबळाचा पट मांडलेला आहे आणि त्याच्यावर बाप्पा खेळतोय असं दाखवलंय. काका हे सगळे हे येणार सगळे बुद्धिबळ हे सगळे येणार ना पूर्ण अशा पद्धतीने येणार वगैरे. किती मस्त वाटतं ना. काय कन्सेप्ट आहे बघा. कपडा दाखवलेला. हा कपडा लागला आणि यांनी मस्त काम केलेलं आहे. हे पूर्ण असं आहे मित्रांनो. पूर्ण सेट आहे हा. आणि त्याने बघा बाप्पा हे खेळत आहे समटाईम. वाव किती मस्त आहे बघा. छान आहे. तर मित्रांनो आपण आलो होतो सिद्धेश आर्ट्समध्ये आणि आपण इथले बाप्पा बघितले. इथे वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा आहेत. इथे तुम्हाला शाडू मातीचे मूर्ती आहेत. इथे POPचे आहेत आणि इथे यांच्याकडे एक कागदी लगद्यापासून पण बनवल्या एकदम हलक्या मूर्त्या असतात तशा पण आहेत. आणि तुम्हाला इथे एक सगळ्यात छोट्या छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मोठ्या मूर्त्या पण आहेत. म्हणजे 5 फुटाच्या घरगुतीच्या मूर्त्या असतात ना त्या पण आहे. तुम्हाला 2 फुटाच्या 2.5 फुटाच्या 3 फुटाच्या सगळ्यात छोटी मूर्ती तुम्ही 1 फुटापासून पण आहे तिकडे. ह्यांच्याकडे पाठ पण आहेत. गणपतीच्या बाप्पाचे पाठ पण आहेत. तर तुम्ही इकडे या लवकरात लवकर किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि इकडे तुम्ही तुमचा बाप्पा बुक करू शकता. तर तुमचाच मित्र मी इथे थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. भेटू अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.